पाहत आहात लक्षवेध न्यूज नेटवर्क। अचूक वेळ अचूक बातमी। आमचे मार्गदर्शक औंढे गावचे प्रगतशील बागायतदार माजी सरपंच तसेच मोहोळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अंगद बापूंना या भागाच्या वतीनं पंचकृषीच्या वतीनं तसेच लोकनेते परिवाराच्या वतीनं या आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भरभरून शुभेच्छा देतो। दीर्घायुष्य लाभो, आई तुळजाभवानी त्यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आज औंढे गावचे नेते अंगद बापू घोषे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित या भागाचे जिल्हा परिषदेचे सदस्य सोनवणे सर, मार्केट कमिटीचे उपसभापती प्रशांत बचोटे, यशोतात्या, सोसायटीचे चेअरमन आणि या ठिकाणी सर्वजण आपण उपस्थित ग्रामस्थ अंगद बापूंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात। या भागातील धाडशी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते या भागाचे खरंच धाडशी व्यक्तिमत्व आहेत। अंगद बापू म्हणलं की एक रांगडा व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांना, मला जर फोन आला तर अंगद बापू एखाद्या कामासाठी आलं तर एखादं काम असं ठासून सांगायचं असतं आणि काम कशा पद्धतीने करून घ्यायचं, तर ते अंगद बापू इकडे बघितल्यानंतर आमच्या याच्या लक्षात येतं आहे। अशा एका नेतृत्वाचा वाढदिवस साजरा होत असताना आज त्यांचा वाढदिवस अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीनं साजरा होतो आहे आणि अंगद बापूला वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी भरभरून अशा शुभेच्छा देतो। आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घायुष्य लाभावं, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्या आणि या औंढे आणि या परिसरामध्ये त्यांच्या हातून सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये उत्तुंग काम व्हावं अशा प्रकारच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो। आज जय जवान तरुण मंडळाच्या वतीनं आणि सर्व युवकांच्या वतीनं या ठिकाणी अंगद बापू घोषे यांचा वाढदिवस संपन्न होतोय। या वाढदिवसासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मोहोळचे उपसभापती प्रशांत बचोटे, भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते पेनूरचे सुपुत्र रामदास भाई, सोसायटीचे चेअरमन दत्ताबाजी, यशोतात्या पडवळकर, त्याचबरोबर सर्व वर्तुळीचे युवा मंडळ आणि उपस्थित सर्व मान्यवर। बापूंचा सार्वजनिक वाढदिवस गेल्या 4-5 वर्षापासून आपण संपन्न करतोय। जेव्हा सार्वजनिक वाढदिवस सुरू होतो तेव्हा ओळखायचं की या व्यक्तिमत्वामध्ये निश्चितपणानं काहीतरी दडलेलं आहे। तर बापूंच्या ठायी सामाजिक सेवा करणं आणि त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांच्यासाठी धावून जाणं हा अतिशय मूलभूत अशा प्रकारचा गुण आहे आणि त्यामुळंच केवळ आपण अशा पद्धतीचा सार्वजनिक स्वरूपातला वाढदिवस या ठिकाणी साजरा करतोय। मी त्यांना या ठिकाणी चरणी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्याचबरोबर त्यांच्याकडून सामाजिक, राजकीय, त्याचबरोबर शैक्षणिक स्वरूपाची सेवा त्यांच्या हातून घडो आणि समाजाची उन्नती करण्याकामी त्यांचं योगदान लाभो आणि पुढल्या आयुष्यासाठी त्यांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। तुम्ही पाहत रहा लक्षवेध न्यूज चॅनल। आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा।